त्यांवर 40 आमदारांसह दबाव आणला पाहिजे गृहमंत्र्यावरती की FIR घ्या. रोहित पवारांचं काय चुकीचं म्हणणं आहे की माझ्या काकाच्या मृत्यूचा संशय मला येतो आहे. VSR कंपनी आणि DGCA यांच्या हलगर्जीपणामुळं हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आहे, अशा प्रकारचा FIR तो व्हावा अशी त्यांची अपेक्षा आहे. हीच मागणी ज्यांनी आपला पती गमावला आहे, ज्याने आपला पिता गमावला आहे, त्यांनी केली पाहिजे. पण ती का केली जात नाही हा प्रश्न आहे. हा अपघात धोक्यानं की धोक्यानं असं देखील राज ठाकरे म्हणतात. ठीक धोका आहे. नेमका कोणी दिला? त्याच्यावरती खूप वेळा आपण राज्यसभेला पवार साहेबांची भेट काही चर्चा झाली राज्यसभेच्या इस्पितळात आहेत माननीय शरद पवार साहेब. त्यांच्यावरती उपचार सुरू आहे. त्याच्यामुळे ती राजकीय चर्चा करण्याची जागा नाही. त्यांच्याने माझे व्यक्तिगत नात्याचे संबंध आहेत पहिल्यापासून राजकारणात येण्याआधीच्यापासून. काल त्यांना भेटलो, त्यांच्या प्रकृतीची काळजीपूर्वक चौकशी केली. माझ्याशी ते बोलले अनेक विषयावर. हे खरं आहे. इतरसुद्धा काही लोकांची तेव्हा दिल्लीतून फोनाफोनी सुरू होती तिथे. त्या संदर्भात एक संवाद झाला, तो मला माहिती आहे. आणि पवारसाहेबांची प्रकृती आता स्टेबल आहे. काही चाचण्या त्यांच्या थोड्या आजूबाजूकडे होतील आणि ते घरी जातील. त्याला ताबडतोब घरी जायचं आहे, पण डॉक्टरांनी त्यांना थांबवलेलं आहे, कुटुंबानं थांबवलेलं आहे. आणि लवकरच ते पूर्ण बरे होतील आणि सक्रिय होतील असं मला एकंदरीत त्यांच्याशी बोलताना जाणवलं. नाही, पण रावसाहेब तुम्ही असं म्हणता आहात की राज्यसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडी चर्चा होती. दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे हे वारंवार शिवसेनेचा हा कसा दावा आहे राज्यसभेसाठी हे ठळकपणे सांगता. मग ते चुकीचं काय बोलताय? एक लक्षात घ्या की महाविकास आघाडीमध्ये चर्चा करूनच आम्ही निर्णय घेऊ ना. फक्त माझ्याकडे 20 जागा आहेत म्हणून तर मी आमचा खासदार निवडून आणू शकत नाही, किंवा काँग्रेस पक्षाचे 16 आमदार आहेत म्हणून ते निवडून आणू शकत नाही, शरद पवारांचे 10 आमदार आहेत म्हणून ते निवडून आणू शकत नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाचा दावा आहे. प्रत्येकाला वाटतं आमच्याशिवाय निवडून येणार नाही. एकत्रित बसून आपापल्या दाव्यांवरती चर्चा करणं आणि निर्णय घेणं हा त्याच्यावरचा मार्ग आहे. त्याच्यामुळे आदित्य ठाकरे जे बोलतात ते बरोबर आहे. प्रत्येकाचा खासदार निवृत्त झाला आहे. फक्त शिवसेनेचाच झाला आहे का? नाही, शिवसेनेचा झालेला आहे. आमच्या प्रियांका चतुर्वेदी निवृत्त झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार आणि फौजिया खान निवृत्त झाले आहेत. काँग्रेसकडून रजनीताई पाटील निवृत्त झाल्या आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकजण म्हणतो की आमचा खासदार निवृत्त झाला आहे, आमचा दावा. असं नसतं. ते एकत्र बसूनच विधान परिषद आणि राज्यसभेबाबतचा निर्णय घेतला जाईल आणि त्या संदर्भात चर्चा सुरू आहे. तुमच्याबद्दल देखील त्यांनी संदर्भ दिलाय की शरद पवार हे सर्वाधिक आदरार्थी आहेत आम्हाला, परंतु ही जागा आमची आहे. जर कोणी मोठं नाव आणलं तर पुढच्या वेळेला काँग्रेसने मोठं नाव आणलं तर आम्ही संजय राऊतांची जागा द्यायची का, असा सवाल देखील. बरोबर. मी काय म्हणतोय, आदित्य ठाकरे यांचं जे कालचं वक्तव्य आहे ते अत्यंत योग्य आहे. शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आहे. आम्हाला आमचा आवाज राज्यसभेमध्ये उठवण्यासाठी किमान 2 खासदारांची तरी गरज असते. मी एकटा तिथे काही करू शकत नाही. सपोर्टला कोणतरी लागतो, टाळ वाजवायला, झांजा मारायला, तुतारी वाजवायला, एक मागे लागतो. 2 खासदार असणं प्रादेशिक पक्षाची ही आमची गरज आहे. काँग्रेस पक्षाचे 25 खासदार आहेत. त्यांच्यासाठी अनेक राज्य आहेत. निवडून आणण्यासाठी, असं मी म्हणतो आहे. प्रश्न फक्त माननीय शरद पवार साहेबांचा आहे. शरद पवार साहेबांचा मेडिकल रिपोर्ट आता जो येईल, सुप्रियाताई सुळे चर्चा करतील, जयंतराव पाटील चर्चा करतील, आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. पण आदित्य ठाकरे म्हणतात ते बरोबर आहे. त्या चुकीचं काय? उद्धव साहेब स्वतः राज्यसभेसाठी इच्छुक आहेत? अजिबात नाही. माननीय उद्धव साहेबांनी अशी इच्छा कधी व्यक्त केलेली नाही. ते आमच्या पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत, शिवसेना पक्षप्रमुख आहेत. महाविकास आघाडीतल्या सर्वच घटकांची इच्छा आहे की त्यांनी पुन्हा विधिमंडळात जावं आणि तिन्ही पक्षाच्या आमदारांना कायम मार्गदर्शन करावं. ही सगळ्यांची आमची इच्छा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीका केली की काँग्रेस आता विरोधाचा
मोदींकडे फार गांभीर्याने घेऊ नका. केजरीवाल के साथ भाईजान को क्लीन चिट मिली है. अरविंद केजरीवाल